सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमस्ते। सर्वांना श्री स्वामी समर्थ। स्वामी माय लाईफ शीतल ह्या माझ्या चॅनलवरती तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। बऱ्याचशाच गोड ताई आहेत, त्यांचा खूप चांगला आशीर्वाद आणि सपोर्ट आहे। त्याचबरोबर बऱ्याचशाच ताईंना पूजा साहित्य घरपोच मिळते, त्या पूजेमधून त्यांचे काही प्रॉब्लेम सुद्धा दूर होत आहेत, संकट दूर होत आहेत। कसं असतं माहितीये का, एखादी आध्यात्मिक सेवा मन लावून केली की आपल्या आयुष्यामध्ये दुःख नावाला सुद्धा उरत नाही। त्यामुळे बघा, रिकामटेकडे आपण बसण्यापेक्षा प्रत्येक वेळेस दुःख आहे, त्रास आहे असं स्वतःला सारखं सारखं ब्लेम किंवा दोष देण्यापेक्षा एखादी आध्यात्मिक सेवा केलेली कधी चांगली असते आणि या सेवेतून सगळ्यांचं चांगलंच होतं। त्यामुळे बऱ्याचशाच ताई खूप छान असा अनुभव सांगतायत, काहीतरी निमताने का होईना अध्यात्माकडे वळतायत किंवा आध्यात्मिक सेवा करतायत। तर आज बघा, खूप सुंदर असे आपण मोती लोड तुमच्यासाठी आणले होते, मागच्या पण व्हिडिओ मध्ये बघितले होते। तर खूप सुंदर असे मोतीची लोड आहेत बरं का। स्वामी समर्थ महाराज 2.5-3 इंच मूर्तीला तुम्ही ठेवू शकता। तर आजचा व्हिडिओ असणार आहे ते मोती लोड आसन, त्यासोबत पूजाची नैवेद्याची थाली प्युअर पितळेमध्ये, त्यासोबत तुम्हाला आज व्हिडिओमध्ये नंदी घंटी बघायला मिळेल। तर नंदी घंटेचा जो घंटानाद आहे तो मोठ्या प्रमाणात आहे बरं का, कारण घरामध्ये निगेटिव्हिटी दूर होते, घरांमध्ये एक सकारात्मकता आणि पॉझिटिव्हिटी आणते। तर नंदी घंटी, त्यासोबत तुम्हाला आज अष्टलक्ष्मी दिवा बघायला मिळेल, त्यासोबत आज स्वस्तिक दिवा, कुबेर दिवा, सगळे दिवे आज तुम्हाला बघायला मिळतील। आणि तुम्ही छान छान सेवा करताय आणि त्या सेवेचा अनुभव सुद्धा शेअर करताय, ते खूप चांगलं वाटतं बरं का, की तुम्ही काहीतरी आध्यात्मिक चांगली सेवा करताय। काही न करण्यापेक्षा काहीतरी चांगलं करायचं, नेहमी सकारात्मक आणि नेहमी पॉझिटिव्ह लोकांच्या संवादात आणि संपर्कामध्ये राहायचं। त्याच्यामुळे आपलं आयुष्य सुद्धा एकदम सकारात्मक आणि पॉझिटिव्ह होतं आणि आपल्या आयुष्यामध्ये बरेचसेच बदल घडतात। तर चला, वेळ न वाया घालवता आजचं आपण काय काय तुम्हाला दाखवणार आहे ते बघणार आहे। अंक असणारं कासव, नंदी घंटी, त्यासोबत स्वस्तिक दिवा, आज भरपूर काही तुम्हाला पितळेच्या वस्तू, देवी देवतांचे पूजा साहित्य बघायला मिळेल, त्यासोबत स्वामी समर्थ महाराजांचे वस्त्र। तर बघा, स्वामी समर्थ महाराजांची तुमच्याकडे 3 इंच किंवा 2.5 इंच मूर्ती असेल, छोटी पितळेची किंवा मोठी 5 इंच, त्यासाठी लागणार हे लोड आसन। स्वामी समर्थ महाराजांची ही लोड आसन आहेत मोत्याचे। तर तुम्ही कलर बघू शकता, हा कलर जो आहे तो लाल कलर आहे, रेड कलर मध्ये तुम्हाला मिळतात। त्यासोबत हा एक ग्रीन कलर आहे, असे लटकन सुद्धा खाली आहेत, आणि रेड, ग्रीन बघू शकता, निळा आणि पिंक, ह्या 3 कलर मध्ये हे स्वामी समर्थ महाराजांचे लोडासन आहेत। तर बघा, असे लटकन आहेत सुंदर असे लोडासनला। तर स्वामी समर्थ महाराजांची तुम्ही मूर्ती जेव्हा आसनावरती ठेवता किंवा गणपती बाप्पाची माय देवघरामध्ये तुम्ही नेहमी ते लोडासन बघता, तुम्हाला आवडतात। तर बघू शकता, असे हे लोडासन तुम्ही स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीसोबत ठेवू शकता। खूप सुंदर आणि छान क्वालिटीचे हे लोडासन आहेत बरं का। ज्या ताईंना हवे त्याने लवकरात लवकर हे लोडासन मोत्याचे ऑर्डर करा। हा साईज आहे तो मोठा आहे, पाठीमागं तुम्ही बारक्या साईजचे छोट्या घेतले, पण छोटा साईज सध्या उपलब्ध नाहीये, तर हे मोठ्या साईजचे आपल्याकडे मोत्याचे लोडासन मिळतात। सुंदर रेखीव कोरीव अशी मूर्ती आणि हे मोत्याचे लोडासन स्वामी समर्थ महाराजांसाठी। तुम्ही बघू शकता, हा पिंक कलर आहे, त्याच्यामध्ये हा निळा कलर आहे, त्याच्यामध्ये हा जो तुम्ही बघताय तो ग्रीन कलर आहे, त्याचबरोबर बघा हा लाल कलर आहे। तुम्हाला जे कलर आवडत आहेत अगदी तुम्ही ते कलर घेऊ शकता। तर हे प्युअर म्हणजे छान क्वालिटीचे मोती आहेत आणि मोती आसन आणि लटकन असं ह्या आसनाला म्हणतात, सॉरी लोडला म्हणतात। त्यामुळे तुम्ही हे ज्यांना हवी त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा, कॉल कोणीही करू नका आणि ऑर्डर करा। 2.5 इंच मूर्ती आहे, त्याचबरोबर स्वामींची छोटीशी 1.5 इंच मूर्ती आहे आणि ही सुद्धा 1.5 इंच आहे। तर ह्या स्वामींच्या मूर्तीला सुंदर असा फेटा आहे, तुम्ही बघू शकता, फेटा असणारी स्वामींची छोटीशी 1.5 इंच मूर्ती आहे। बरोबर, ही सुद्धा छोटीशी 1.5 इंच मूर्ती आहे, अभिषेक वगैरे करण्यासाठी विदाऊट फेटा। स्वामींची 2.5 इंचाची मूर्ती आहे, प्युअर पितळेची, ब्रासची। तुम्हाला जी साईज हवी अगदी तुम्ही ती ऑर्डर करू शकता। त्याचबरोबर बघा, पंचधातूमध्ये भगवान विष्णू, माता लक्ष्मीची सुंदर अशी मूर्ती आहे, ही पंचधातूमध्ये। तर पंचधातूमध्ये बऱ्याचशाच ताईंना ही मूर्ती हवी असते। तुम्ही बघू शकता किती कोरीव आणि रेखीव काम केले। भगवान विष्णू, माता लक्ष्मी, पंचधातूमध्ये मूर्ती आहे, 5 धातूपासून बनवलेली मूर्ती आहे, खूप सुंदर आहे। बघू शकता, आई साहेबांची वेणी, कमळ, साडी, त्यासोबत भगवान विष्णूंचे बघा शंख, चक्र, पोशाख, गदा, खूप सुंदर आणि कोरीव अशी पंचधातूची मूर्ती आहे बरं का भगवान विष्णू, माता लक्ष्मींची। कारण बघा, सेवा सांगितली जाते, पती पत्नींचं पटत नाही किंवा पती पत्नीमध्ये आपसातमध्ये खूप वादविवाद होतात किंवा नातेसंबंध खराब आहेत, तर अशा वेळी खूपदा आपल्याला एकच सेवा सांगितली जाते, माता लक्ष्मी भगवान विष्णूंच्या मूर्तीवरती अभिषेक आणि कुंकुमार्चनची सेवा। तुम्ही ही मूर्ती छान अशी घेऊ शकता, तुम्ही मंत्र पुष्पांजली वाहू शकता किंवा त्यांना रोज किंवा गुरुवारी
शुक्रवारी तुम्ही नित्य त्यांचा अभिषेक करू शकता. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः, ओम श्री विष्णवे नमः. तर तुम्ही बघू शकता जवळून अलंकार, अगदी कानातले झुमके, माता लक्ष्मीच्या हातातली कमळ, त्यांचे अलंकार, कमरपट्टा, अगदी कोरीव काम केलेली अशी माता लक्ष्मी भगवान विष्णूंची पंचधातूमध्ये मूर्ती आहे. तर तुम्हाला पितळेमध्ये पण बघायला मिळेल. बघा ही प्युअर ब्रास म्हणजे ही पितळेमध्ये सुद्धा माता लक्ष्मी भगवान विष्णूंची मूर्ती आहे. हातामध्ये शंख चक्र गदा घेतलेला आहे. सुंदर अशी मूर्ती आहे जी तुमच्या बजेटला परवडेल, अगदी तुम्ही ती घेऊ शकता. तर विष्णू भगवान माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये असतील तर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी शांती लाभते. आता बऱ्याच ताई विचार की विष्णू लक्ष्मी उभ्या रूपात नसावी. खरं तर देवी देवता कधी आपल्याला सांगायला येत नाहीत की मी कोणत्या रूपात तुमच्या घरी असावा, कारण एवढी आपली पुण्याई मोठी नसते. त्यामुळे विष्णूंसोबत लक्ष्मी माता असतील तेव्हा त्या सौम्य आणि शांत रूपात असतात. त्यामुळे विष्णूंसोबत लक्ष्मी असतील तर अशी मूर्ती आपल्या घरामध्ये देवपूजेसाठी चालते. बरोबर बघा गजांत लक्ष्मी समुद्र मंत्रात आलेले एक रत्न आहे. गजांत लक्ष्मी खूप सुंदर रेखीव कोरीव अशा ह्या गजांत लक्ष्मी आहेत. तुम्ही बघू शकता तर सुंदर अशा ह्या गजांत लक्ष्मी आहेत. कोरीव काम केले, ह्याच्यावरती शुभचिन्ह आहेत. बऱ्याचशाच ताईंना गजांत लक्ष्मी हव्या असतात तर ह्या ज्या आहेत त्या छोट्या मीडियम साईजमध्ये आहेत. ज्या ताईंना हव्या त्यांनी हे गजांत लक्ष्मी लवकरात लवकर ऑर्डर करा. खूप सुंदर रेखीव कोरीव असे गजांत लक्ष्मी आहेत. धनाचा वर्षाव करणारे वर सोंडेचे गजांत लक्ष्मी घ्यावे. त्याचबरोबर बघा गजांत लक्ष्मी जे आहेत ते आपल्या घरामध्ये शुभ असतात. व्यवसाय उद्योगामध्ये सुद्धा शुभ मानलं जातं, कारण लक्ष्मी कारक लक्ष्मी प्रतीक आहे. प्रत्येक देवघराच्या प्रत्येक मंदिराच्या बाहेर गजांत लक्ष्मी असतात, कारण आगमन होतं माता लक्ष्मीचं धनाचा वर्षाव फुलांचा वर्षाव करून. त्यामुळे हे गजांत लक्ष्मीचं सुद्धा खूप महत्व आहे वास्तुशास्त्रामध्ये. त्यामुळे आपल्या देवघरामध्ये किंवा श्रीयंत्राची सेवा करताना गजांत लक्ष्मीला सुद्धा हळदी कुंकू लावा, अलंकरित करा, त्यांना सुद्धा फुलं वाहा. बरोबर बघा माता अन्नपूर्णा. माता अन्नपूर्णा ह्या धनाच्या देवता आहेत, तुम्हाला माहितीच आहे. माता अन्नपूर्णाची मूर्ती घरात असणं शुभ मानलं जातं. अन्नधान्याची कधीही कमी पडत नाही. त्यामुळे माता अन्नपूर्णेची मूर्ती बऱ्याचशाच ताई ऑर्डर करतात, पण आपल्याला जो साईज आहे ते ह्या 2च साईजमध्ये मिळतात. ही जी तुम्ही मूर्ती बघताय ही जवळपास 2.5 इंच आहे, 2.5 ते 3 इंच आहे आणि छोटी आहे ती 2 इंच आहे. तुम्ही जी मूर्ती हवी अगदी ती ऑर्डर करू शकता. तर स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. ही छोटी आहे आणि ही मोठी आहे. तुम्हाला जी मूर्ती हवी त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि मला व्हॉट्सअपला पाठवायचा आहे. हा मोठा साईज आहे आणि हा छोटा साईज आहे. तुम्हाला साईज कोणता हवा तो तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा. कॉल कुणी करू नका. व्हॉट्सअपवरती तुमच्या सर्वांच्या ऑर्डर घेतल्या जातील. त्याचबरोबर बघा सगळ्यात मोठा अष्टलक्ष्मी दिवा हा पूजा केलेला आहे, ऑर्डरचा आहे ताईंचा. आपल्या जो माझा तुम्ही बघताय मी ज्या अष्टलक्ष्मी दिव्यात दिवा प्रज्वलित करते तो हा मोठ्या साईजचा सगळ्यात मोठा 7 इंच साईज आहे बरं का. ह्याचा साईज जवळपास 7 इंच आहे. खूप मोठा रेखीव कोरीव असा अष्टलक्ष्मी हा दिवा आहे. आणि त्या दिव्यामध्ये काही ताईंना दिवा व्यवस्थित प्रज्वलित करता येत नाही, तेल असं खाली गळतं. त्यामुळे दिव्यामध्ये तुम्ही एक लवंग ठेवू शकता. अष्टलक्ष्मी दिव्यामध्ये ठेवण्यासाठी एक लवंग सुद्धा आपल्याकडे मिळते. तुम्ही ह्याच्यामध्ये असं उभा प्रज्वलित करू शकता किंवा ज्यांना असं जमतंय लावता, कारण काही त्यांची वात असते ती बाहेर येते आणि हे तेल पूर्ण असं दिव्याभोवतणी साठतं. त्यामुळे तुम्ही अशी लवंग सुद्धा लक्ष्मी दिवा प्रज्वलित करण्यासाठी आपल्याकडे घेऊ शकता. सुंदर असा मोठा लक्ष्मी दिवा आहे जो की तुम्ही माझ्या देवघरामध्ये नेहमी बघता. छान आणि सुंदर क्वालिटीचा हा अष्टलक्ष्मी दिवा आहे. 8 लक्ष्मी म्हणजे तुम्हाला माहिती आहे की अष्टलक्ष्मी म्हणजे 8 दिशांचं एक महत्त्व असतं विशिष्ट. त्यासोबत बघा गजांत लक्ष्मी पण आहेत धनाचा वर्षाव करतेले. त्याच्यामध्ये बघा एक छोटा साईज पण आहे. तुम्हाला ज्या साईजमध्ये अष्टलक्ष्मी दिवे हवे अगदी तुम्ही त्या साईजमध्ये ऑर्डर करू शकता. बघा हा छोटा दिवा आहे, कारण साईज असते बरं का प्रत्येक दिव्याची. तर छोट्या मोठ्या दोन्ही साईजमध्ये मिळतो. हा सर्वात मोठा. तर ह्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला ही लवंग अशी मिळते. तुम्ही ह्याच्यात तेल घालून हे लवंग ठेवून सुद्धा तुम्ही दिवा प्रज्वलित करू शकता. तर असे आपल्याकडे अष्टलक्ष्मी दिवे मिळतात. ज्या ताईंना हवे त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा आणि अष्टलक्ष्मी दिवे ऑर्डर करा. ह्या लवंग असं म्हणतात. तर अष्टलक्ष्मी दिव्यामध्ये ठेवण्यासाठी लवंग, तर ही लवंग आहे, ह्याने दिवा अगदी व्यवस्थित प्रज्वलित होतो आणि अखंड दिवा राहतो बरं का. मोठ्या दिव्यामध्ये बरंचसं तेल बसतं, त्यामुळे दिवसभर तुमच्या घरामध्ये हा दिवा जो असतो तो तेवतो आणि त्या दिव्याचा प्रकाश पूर्ण घरभर पसरतो, सकारात्मकता नांदते. त्यासोबत 8 अष्टलक्ष्मींची पूजा होते, त्यांना सुद्धा अलंकरित केलं जातं. तर बघा हा लवंग आहेत अष्टलक्ष्मी दिव्यात टाकण्यासाठी ठेवण्यासाठी ह्या लवंग आहेत. ह्या लवंगा प्रज्वलित दिवा करू शकता. ह्याच्यामध्ये तुम्हाला वात घालायची आहे, फक्त वात घाला, व्यवस्थित हा प्रज्वलित होतो. त्याचबरोबर बघा अंक असणारा कासव. बऱ्याचशाच ताई हा अंक असणारा कासव आपल्याकडून ऑर्डर करतात. अंक असणारा कासव हे शुभ मानलं जातं आणि हे लक्ष्मी कारक, कारण समुद्र मंत्रातनं आलेले एक रत्न आहे. भगवान विष्णू भगवान नारायण स्वरूप असायला मानलं जातं. त्यामुळे बघा आपल्या देवघरामध्ये कासव नेहमी हे तांदळामध्ये ठेवायचं, पाण्यामध्ये नाही, कारण ह्याच्यावरती अंक आहे. अंक असणारं कासव जे तुम्ही आपल्याकडून ऑर्डर करता ते पाण्यामध्ये ठेवायचं आहे. त्यासोबत बघा
तुम्हाला देवी देवतांना नैवेद्य वगैरे दाखवण्यासाठी किंवा तुम्ही माता लक्ष्मीची पूजा करताना अलंकरित करण्यासाठी तुम्ही छान अशी वाटी आहे, नैवेद्याची डिश आहे किंवा त्याच्यामध्ये तुम्ही बांगड्या, गोमती चक्र, कवड्या असं ठेवू शकता. तर सुंदर अशा छोट्याशा डिश आहेत. तर ही डिश सुद्धा तुम्ही आपल्याकडे ऑर्डर करू शकता. त्याचबरोबर बघा, हा मोठ्या साईजमध्ये तुम्हाला आपल्याकडे स्वस्तिक दिवा मिळतो. खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा स्वस्तिक दिवा आहे. कारण आपल्या घरामध्येच काय सगळ्याच कार्यक्रमामध्ये स्वस्तिकापासून सुरुवात होते. कारण स्वस्तिक हे मंगलमय शुद्धतेचं प्रतीक आहे, शुभ कार्याचं प्रतीक आहे. त्यामुळे प्रत्येक कार्य करताना आपल्या प्रत्येक पूजेमध्ये, प्रत्येक चांगल्या कार्यामध्ये स्वस्तिक आपण काढतो. तर हा स्वस्तिक असणारा दिवा आहे. ह्याला सुद्धा तुम्ही हळदी कुंकूला पूर्ण अलंकरित करू शकता. खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा हा स्वस्तिक दिवा आहे. तर हा स्वस्तिक दिवा जो आहे तो तुम्हाला घरपोच मिळेल. ह्याच्यामधली वात काढून अगदी तुम्ही त्याच्यामध्ये दिवा सुद्धा लावू शकता किंवा तुम्ही छान असा तुम्ही ह्याच्या तिळाच्या तेलाने सुद्धा प्रज्वलित करू शकता अखंड चालण्यासाठी. खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा स्वस्तिक दिवा आहे. ज्या ताईंना हवा त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करा. हा स्वस्तिक दिवा तुम्ही कोणाच्या तरी लग्नामध्ये किंवा कुठल्या तरी तुम्ही कार्यासाठी जाताय किंवा एखादं फंक्शन त्यांच्या घरामध्ये असतं, कोणाच तरी गृहप्रवेश, वास्तुक शांती असते किंवा पूजा, अशा वेळेस तुम्ही ही जोडी किंवा एखादा जरी स्वस्तिक दिवा दिला तरी सुद्धा समोरचं खूप खुश होतं. आता आमच्याकडून बऱ्याचशा ताईंनी भेट देण्यासाठी स्वस्तिक दिवे नेलेले आहेत. खूप सुंदर आणि छान क्वालिटीचे स्वस्तिक दिवे आहेत. ज्या ताईंना हवे त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा, स्क्रीनशॉट घ्या, व्हॉट्सअपला मेसेज करा. त्यासोबत बघा, हे कमळाचे आणि लक्ष्मी मातेचे दिवे आहेत. ह्या दिव्यावरती लक्ष्मी माता विराजमान आहेत. खूप सुंदर मीनावर्कचं काम आहे, बघू शकता. खूप सुंदर आणि छान क्वालिटीचे हे लक्ष्मी दिवे आहेत. तर ह्याच्यासोबत काय होतं, माता लक्ष्मीची सेवा होते आणि दिवाळी प्रज्वलित होतो. तुम्ही ह्याला हळदी कुंकू वगैरे लावू शकता मंगळवारी आणि शुक्रवारी. सुंदर क्वालिटीचे लक्ष्मी दीप आहेत बरं का हे. तर बघू शकता, लक्ष्मी दिवे असं ह्यांना म्हणतात. तर ज्यांना हवे त्यांनी हे लक्ष्मी दिवे ऑर्डर करा. कमळामध्ये लक्ष्मी माता प्रसन्न झाल्यात आहे. त्याच्यामध्ये लक्ष्मीसोबत दिवे लावल्याने आपल्यालाही छान वाटतं, घरामध्ये प्रसन्न वाटतं. कारण एका वेळेस दिवा आणि माता लक्ष्मी दोन्हींची पूजा होते. सुंदर अशी माता लक्ष्मीची दिवे सोबत बघा, दोन्ही ह्याच्यामध्ये लक्ष्मीचे दिवे आहेत. हे थोडेसे डिझाईन आहे आणि हा प्लेन आहे. पण तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे जो हवा तो तुम्ही बघू शकता. हे असे प्लेन आहेत आणि ह्याच्यामध्ये असं डिझाईन आहे. तुम्हाला जे लक्ष्मी आणि ह्याच्यावरती अशी कमान सुद्धा आहे. तर असे सुद्धा लक्ष्मीचे दिवे आहेत. तुम्ही बघू शकता फरक बघा, एक कमानवाला आहे आणि एक फक्त लक्ष्मीचा आहे. तुम्हाला जो आवडतोय अगदी तुम्ही तो घेऊ शकता. खूप सुंदर आणि छान क्वालिटीचे लक्ष्मी दीप आहेत बरं का. खूप सुंदर काम केलेलं आहे. तुम्ही बघू शकता, कोरीव रेखीव असे लक्ष्मीचे दिवे आहेत. त्याचबरोबर बघा, शंखचक्र नाम भगवान व्यंकटेश्वर बालाजींचं स्वरूप शुभ मानलं जातं. घरात असणं, देवघरात धनलक्ष्मी कुंचन सोबत तुम्ही ह्याची सुद्धा विधिवत सेवा करू शकता. हळदी कुंकू वगैरे लावून तुम्हाला ह्याला अलंकरित करायचं आहे. चक्र, शंख आणि नाम अशी शुभचिन्ह असणारे हे शंखचक्र आहे. ज्या ताईंना हवं त्यांनी ऑर्डर करा, व्हॉट्सअपला मेसेज करा. तर माझ्या देवघरामध्ये पण तुम्ही नेहमी बघता शुभचिन्ह आहे शंखचक्र नाम. ज्या ताईंना हवं त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा. तुम्हाला शंखचक्र नाम अगदी घरपोच मिळेल. तर तुम्ही बघू शकता, खूप सुंदर क्वालिटीचे सोनचापाचं आपल्याकडे धूपस्टिक आहे बरं का. बऱ्याचशाच ताई हे धूपस्टिक घेतात कारण ह्याला चाफ्याचा फ्रेग्रन्स फ्लेवर आहे. हा खूप सुंदर असा वास आहे, ह्याचा सुगंध आहे आणि नॅचरल आहे. तर सोनचापा धूपस्टिक आपल्याकडे मिळते. खूप सुंदर क्वालिटीचे आहे, नॅचरल आहे. बघू शकता तुम्ही, खूप सुंदर क्वालिटी आहे सोनचापा धूपस्टिक. त्यासोबत बघा, एक आहे ती अजून एक धूपस्टिक आहे, खूप सुंदर क्वालिटीची आहे. ही सुद्धा धूपस्टिक आपण घेऊ शकता. त्यासोबत बघा, ही एक मोगऱ्याची धूपस्टिक आहे. खूप सुंदर आणि छान क्वालिटीची आपल्याला धूपस्टिक मिळतात. मोगरा धूपस्टिक तुम्हाला जी हवी तुम्ही ती ऑर्डर करू शकता. खूप सुगंध छान आहे, वास खूप छान आहे. तुम्हाला जी हवी ती अगदी घ्या. बर्नीमध्ये येते, स्टिक मोडण्याची तुटण्याची भीती नाहीये. त्यामुळं तुम्ही ही ऑर्डर करू शकता, मोगरा आणि सोनचाफा. त्याचबरोबर बघा, खूप सुंदर क्वालिटीचा कुबेर लक्ष्मी दीप आहे. हा ह्याच्यामध्ये सुद्धा अगदी तुम्ही लवंग ठेवू शकता. कुबेर लक्ष्मी दीप असं ह्याला म्हणतात. तुम्ही बघू शकता, खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा हा दीप आहे. ह्याला कुबेर लक्ष्मी दीप असं म्हणतात. सुंदर क्वालिटीचा कुबेर लक्ष्मी दीप आहे आणि हा सुद्धा आपल्याकडे मिळतो. तर बघा, पाठीमागं सुद्धा कुबेर लक्ष्मी आहे. ह्याला सुद्धा तुम्हाला अलंकरित करायचं आहे. त्याचबरोबर पुढं सुद्धा तुम्ही हळदी कुंकू वगैरे लावून अलंकरित करून तुम्ही ह्याच्यामध्ये शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा लावू शकता किंवा ह्याच्यामध्ये तुम्ही राईच्या तेलाचा दिवा लावू शकता, मोहरीच्या किंवा तिळाच्या. खूप सुंदर आणि शुभ मानलं जातं. तर बघू शकता, कुबेर लक्ष्मी हा दीप आहे. ज्या ताईंना हवा त्यांनी लवकरात लवकर कुबेर लक्ष्मी दीप ऑर्डर करा.
सुंदर आणि छान क्वालिटीचा कुबेर लक्ष्मी दीप. बरोबर बघा, सुंदर क्वालिटीची ही धूपदाणी आहे आणि तुम्ही ह्याला दिवा सुद्धा म्हणू शकता. तुम्ही ह्याच्यामध्ये बघा, ह्याला अशी स्प्रिंग पण आहे. तुम्ही ह्याचा वापर दिवा म्हणून करू शकता किंवा धूपदाणी म्हणून सुद्धा करू शकता. खूप सुंदर आणि छान क्वालिटीची ही ॲपल धूपदाणी तुम्ही बघू शकता. माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्ही ॲपल धूपदाणी नेहमी बघता आणि दरवाजामध्ये लावण्यासाठी मी धूपकोन किंवा धूपस्टिकचा वापर करते. उपयोग छान आहे आणि खूप चांगल्या क्वालिटीचे आपल्याकडे धूपकोन मिळतात. तुम्ही बघू शकता, हा जो धूपकोन आहे तो मोगऱ्याचा आहे बरं का. आणि ह्या काही खूप कॉस्टली नाही आहे. 75 रुपयाला तुम्हाला 100 ग्रॅम धूपकोन मिळतो. त्यामुळे बघा, असं तुम्ही ह्या धूपदाणीमध्ये असा प्रज्वलित करू शकता. खूप छान आणि सुंदर क्वालिटीचा हा धूपकोन आहे मोगऱ्याचा. तर ह्याच्यामध्ये असं धूप ठेवल्याने धूर अगदी छान निघतो, देवी देवतांपर्यंत पोहोचतो. त्यासोबत बघा, अशी सुंदरशा धूपदाणी तुम्हाला आपल्याकडे मिळतात. ह्या छोट्या आहेत, ह्या धूपकोनसाठी आहेत. ज्यांना धूपकोन हवा आहे त्यांनी ऑर्डर केल्या तरी चालतील. भरपूर क्वांटिटीमध्ये आपल्याकडं ह्या ॲपल धूपदाणी आहेत. ह्याला ॲपल धूपदाणी असं म्हटलं जातं. त्यामुळे तुम्ही ॲपल धूपदाणी किंवा एखाद्या तुम्ही तुपाचा किंवा कशाचा दिवा लावण्यासाठी सुद्धा हा ॲपल धूपदाणी किंवा ॲपल दिवा घेऊ शकता. खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा हा ॲपल दिवा आहे. ज्या ताईंना हवा त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा. त्यासोबत तुम्ही गुलाबाचा धूपकोन घेऊ शकता. केशर चंदन आहे, त्यासोबत गुलाब आहे, त्यासोबत गोकुळ आहे. असे 3 आणि मोगरा 4 धूपकोन आपल्याकडे तुम्हाला उपलब्ध मिळतात. आपल्याकडे उपलब्ध आहेत. गुलाब, केसर, चंदन आहे, हा बघू शकता. गुलाब, गोकुळ आणि मोगरा 3 आपल्याकडे प्रकारचे 3 फ्लेवरमध्ये तुम्हाला धूपकोन मिळतात. तर या स्टिक आहे ते खूप सुंदर आणि छान क्वालिटीचे आहेत बरं का. वास सुद्धा खूप मस्त आहे ह्याचा आणि कोणतंही केमिकल नाहीये. ज्या ताईंनी घेतलाय त्या कमेंटच्या माध्यमातून त्यांचा फीडबॅक किंवा अनुभव शेअर करतील. खूप चांगल्या आणि सुंदर क्वालिटीचे हे धूपकोन आहेत. तर हे जे तुम्ही बघताय हे तुम्ही असं ह्याच्यामध्ये लावू शकता. तुम्ही बघू शकता, खूप सुंदर असा ह्याच्यामध्ये प्रज्वलित होतो बरं का. तर ह्याला असं तुम्ही वरती झाकण ठेवायचं आहे. तर हा धूपकोन आणि तुम्हाला ही ॲपल धूपदाणी हवी असल्यास दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. खूप सुंदर क्वालिटीचे धूपकोन आहेत बरं का. तुम्हाला हे कुठंही मार्केटमध्ये मिळणार नाही. हे मोगऱ्याचे धूपकोन आहेत. तुम्ही मोगरा घेऊ शकता. तुम्हाला फ्लेवर दाखवलाय मोगरा, गुलाब, गोकुळ आणि केसर चंदन. तुम्हाला जो हवा तो तुम्ही घेऊ शकता. कारण तुम्ही 2-3 जर ऑर्डर केले तर तुम्हाला रोज एक लावता येईल आणि त्याचा वास आणि त्याचा सुगंध समजेल. धूपकोन मध्ये तुम्हाला मोगरा धूपकोन मिळतो. तुम्हाला जो हवा त्याचा स्क्रीनशॉट घ्या. हा मोगरा धूपकोन आहे. त्याचबरोबर हा गोकुळचा धूपकोन आहे. मी एक दाखवते तुम्हाला स्क्रीनशॉट घेण्यासाठी इझी पडेल. तुम्ही बघू शकता, हा मोगऱ्याचा आहे धूपकोन. त्यासोबत बघा, हा गुलाबाचा आहे. स्क्रीनशॉट घ्या, व्हॉट्सअपला मेसेज करा. गुलाबाचा आहे. त्याचबरोबर बघा, हा केसर चंदन धूपकोन आहे. खूप सुंदर पडचा केसर चंदन धूपकोन आहे. त्यासोबत गोकुळचा हा धूपकोन आहे. त्याचबरोबर सुगंधी गुलाब, म्हणजे जो गुलाब सुगंधी असतो बघा पिंक कलरचा, ज्याला खूप चांगला सुगंध असतो, तो सुगंधी गुलाब हा आहे. तर ह्याचं सुद्धा तुम्हाला धूपस्टिक मिळते. सुगंधी गुलाबाची धूपस्टिक रोज संध्याकाळी तुम्ही तुमच्या दरवाजाच्या बाहेर किंवा लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही गुलाबाचं धूपस्टिक वापरू शकता. ज्यांना ही ॲपल धूपदाणी हवी आहे त्यांनी दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. त्याचबरोबर बघा, तुम्हा सर्वांना नैवेद्य किंवा आरती किंवा अगदी तुम्हाला अभिषेक देवी देवतांना घालण्यासाठी ही नैवेद्याची किंवा अभिषेकची थाली म्हणतात, ह्याला पूजा थाली म्हणतात. पानवेल डिश असं ह्याचं नाव आहे. तर बऱ्याचशाच ताईंनी ही ऑर्डर केलेली आहे. जसं तुम्ही धनलक्ष्मी कुंचन सेवा करताय किंवा तुम्ही एखादी आध्यात्मिक सेवा करताय किंवा तुम्हाला देवी देवतांना जाण्यासाठी सुद्धा किंवा एखाद्याला गिफ्ट किंवा भेट देण्यासाठी सुद्धा खूप सुंदर छान क्वालिटीची ही नैवेद्य किंवा पूजा थाली याला म्हणतात. तर ही नैवेद्य पान थाळी असं म्हणतात, पानवेल थाळी असं म्हणतात. त्याच्यामध्ये हा सर्वात मोठा साईज आहे आणि त्याच्यामधला 2 आपल्याकडे 2च साईज ह्या पानवेल डिशमध्ये उपलब्ध आहेत. तर तुम्ही बघता, मी ज्याची सेवा करते तर हा छोटा आहे आणि ह्याच्यामधलाच एक माझ्याकडे मोठा आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही आरती वगैरे करू शकता किंवा देवी देवतांना छान असा तुम्ही अभिषेक सुद्धा करू शकता. खूप सुंदर आणि छान क्वालिटीची ही पानवेल डिश आहे. कारण ही क्वालिटी तुम्हाला कुठेही मिळणार नाही. आमच्याकडलं ब्रास आणि पित्तळ आहे ती ओरिजिनल आहे, शुद्ध आहे आणि चांगल्या क्वालिटीची आहे आणि जाड आहे. कारण ह्याच्यामध्ये मिलावट सुद्धा तुम्हाला भरपूर वस्तू मिळतात, पण आपण क्वालिटीला जास्त महत्त्व देतो. कारण तुम्ही सर्वजण विश्वास ठेवून आपल्याकडे ऑर्डर करता. त्यामुळे बघा, पानवेल डिश आहे ही खूप सुंदर आणि छान क्वालिटीची पानवेल डिश तुम्हाला आपल्याकडे मिळते. ज्या ताईंना हवी त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करून पानवेल डिश ऑर्डर करा. बघा, ह्याचा नंबर 10 नंबर आहे. तुम्ही ऑर्डर करताना लक्षात ठेवा, ही 10 नंबरची आहे आणि दुसरी जी आहे ती 8 नंबरची आहे.
तुम्ही कोणती ऑर्डर करता हे तुमच्यावर डिपेंड करतं, पण तुम्हाला साईज माहीत असावा. मेसेज करताना 10 नंबर आणि 8 नंबरच्या प्राईसची इन्क्वायरी करा. 10 नंबर आणि 8 नंबर पानवेल डिश, 10 नंबर आणि हा 8 नंबरचा आहे. खूप सुंदर अशी पानवेल डिश आहे. ज्या ताईंना हवी त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा. बरोबर बघा, आदिमाया आदिशक्ती रूपामध्ये बऱ्याचशाच ताईंचं बुकिंग होतं. आदिमाया आदिशक्ती रूपामध्ये आई साहेबांचं. तर ह्या मूर्त्या सुद्धा आपल्याकडे भरपूर मोठ्या क्वांटिटीमध्ये उपलब्ध आहेत. तुम्ही बघू शकता खूप सुंदर रेखीव कोरीव असे हे आदिमाया आदिशक्ती रूपामध्ये आई साहेबांची मूर्ती. खूप सुंदर दिसतात बघा आई साहेब, गोड दिसतात, अलंकार घातलेले आहेत, बांगड्या आहेत, पायामध्ये पैंजण आहे. सुंदर क्वालिटीची आदिमाया आदिशक्ती रूपामध्ये आई साहेबांची मूर्ती. ज्यांना हवी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. त्यासोबत बघा लक्ष्मी मातेची मूर्ती सुद्धा ताईंची बुकिंगची आहे, पॅकिंगचं काम चालू आहे. तर खूप सुंदर क्वालिटीची मूर्ती आहे, तुम्ही बघू शकता. आणि असा बॉक्स सुद्धा येतो बरं का तुम्हाला पॅकिंगमध्ये. तुम्ही देवघरामध्ये नेहमी बघता कोरीव रेखीव आणि सुंदर काम आहे बरं का ह्याचं. आणि ह्याच्यामध्ये सोन्याचा वापर आहे थोडाफार, कारण गोल्ड प्लेटेड आहे. गोल्ड म्हणजे सोन्याशिवाय ह्याचं प्लेटिंग होत नाही. अभिषेक करा तुम्ही तरी काही होणार नाही. खूप सुंदर क्वालिटीचे आहे आणि मटेरियल रेझिन आहे ह्याचं. जे स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्त्या आहेत तुम्ही बघू शकता किती सुंदर ह्याला गोल्ड पॉलिश आहे. ह्याच्यामध्ये सोन्याचा वापर आहे. तर हे कमळाचं आसन आहे. सुंदर क्वालिटीची मूर्ती आहे, कारण ही मूर्ती जे भाव आहेत ते रेखीव कोरीव आहेत बरं का. कमळ हातात घेतलेले आहेत आई साहेबांनी. 2 मुकुट आहे पाठीमागं, सुंदर अलंकार आहेत. साडीचा कलर लाल आणि हिरवा म्हणजे रेड आणि ग्रीन कलरची साडी आहे. धनाचा वर्षाव करतायत बघा. इथं असं धन आहे हातामधून. सुंदर अशी मूर्ती आहे. बऱ्याचशाच ताई माझ्या व्हिडिओमध्ये बघतात, कारण मी मूर्ती घेऊन 1 वर्ष झालं, पण तेव्हा उपलब्ध नव्हती. पण खास तुमच्या सर्वांच्या रिक्वायरमेंटनुसार ह्या मी बनवून घेतलेल्या आहेत. खूप सुंदर आणि छान क्वालिटीची माता लक्ष्मीची मूर्ती आहे. ज्या ताईंना हवी त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा आणि ऑर्डर करा. त्यासोबत बघा माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या कवड्या, ह्याला पिवळ्या कवड्या असं म्हणतात. तर पिवळ्या कवड्या माता लक्ष्मीला प्रिय आहेत. माता लक्ष्मी पिवळ्या कवड्याने आकर्षित होते, त्यामुळे प्रत्येक सेवेसाठी पिवळ्या कवड्यांचं हे विशेष महत्त्व आहे. सुंदर आणि छान क्वालिटीच्या पिवळ्या कवड्या आहेत बरं का, माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी. ठेवा ना शिवून ठेवा. बघा खूप मोठ्या क्वांटिटीमध्ये हे वस्त्र आपल्याकडे बनवून आलेले आहे. तुम्ही बघू शकता, तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळतील. तर ह्या पिवळ्या कलरच्या कवड्या आहेत. खूप सुंदर आणि छान क्वालिटीच्या कवड्या आहेत बरं का. ज्या ताईंना हव्या त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे आणि ह्या कवड्या बुक करायच्या आहेत, कारण ह्या कवड्यांचं विशेष महत्त्व आहे बरं का. विशेष महत्त्व आहे या कवड्यांचं. त्यामुळे पिवळ्या कवड्या ज्या ताईंना हव्या त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करून ऑर्डर करा. तुम्ही तुमच्या देवपूजेमध्ये 7 कवड्या किंवा तुमच्या देवपूजेमध्ये 11 कवड्या तुम्ही ठेवू शकता. पिवळ्या कवड्या असं ह्याला म्हणतात. ऑर्डर करू शकता. खूप मोठ्या क्वांटिटीमध्ये बघा ह्या पिवळ्या कवड्या आपल्याकडं तुम्हाला मिळतील. तुम्ही 7 घेऊ शकता. कुंचन सेवेसाठी 2 कवड्या बस होतात, पण माता लक्ष्मीच्या सेवेसाठी अलंकारित करण्यासाठी तुम्ही 7 कवड्या 11 कवड्या तुम्ही ठेवू शकता. त्यासोबत बघा ह्या ब्राऊन कलरच्या कवड्या आहेत. ह्याला तपकिरी कवड्या असं म्हणतात. खूप सुंदर आणि ह्या छान क्वालिटीच्या तपकिरी कलरच्या कवड्या आहेत बरं का. बऱ्याचशाच ताईंना ह्या कवड्या हव्या असतात. प्रत्येक कवड्यांचं एक विशेष एक महत्त्व असतं. त्यामुळे चॉकलेटी किंवा ब्राऊन कलरच्या कवड्या तुम्ही म्हणू शकता. तुम्हाला जेव्हा मेसेज करता तुम्ही सांगू शकता की मला तपकिरी कलरच्या कवड्या 7 हवेत, 11 हवेत किंवा ब्राऊन कलरच्या कवड्या. खूप सुंदर आणि छान क्वालिटीच्या ह्या कवड्या आहेत. तुम्हाला हव्या असतील तर ह्या कवड्या किंवा तुम्ही अगदी ह्या सुद्धा कवड्या आपल्याकडून ऑर्डर करू शकता. खूप सुंदर आणि छान क्वालिटीच्या ह्या ब्राऊन कलरच्या कवड्या तुम्हाला आपल्याकडे मिळतील. तर बघा स्वामी समर्थ महाराजांची लोड असणारी 5 इंच मूर्ती आणि त्या मूर्तीसाठी लागणारे तुम्हाला वस्त्र मिळतील. तर स्वामींची 5 इंचाची गोड अशी मूर्ती आहे बरं का. बघू शकता लोड आहे पाठीमागं. पर्पल आणि पिंक कलरमध्ये दोन्ही शेडमध्ये 2 लोड येतात. तर तुम्हाला जो आवडते तो तुम्ही घेऊ शकता. तर स्वामींच्या 5 इंच मूर्तीसाठी आता तुम्हाला वस्त्र बघायला मिळतील 7 रंगांचे. स्क्रीनशॉट घ्यायचे आणि व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. स्वामींची ही 5 इंच मूर्ती आहे, ही सुद्धा तुम्हाला घरपोच मिळेल. तुम्ही बघू शकता आपल्याकडे मूर्त्या आहेत त्या एकदम कोरीव रेखीव आणि सुबक आणि सुंदर काम केलेलं असतं बरं का मूर्त्यांचं. त्यामुळे ज्या ताईंना ह्या मूर्त्या हव्या त्या सुद्धा तुम्हाला घरपोच मिळतील. तर मूर्त्यांचे आज वस्त्र तुम्हाला बघायला मिळतील. हा पर्पल कलर आहे. स्वामी समर्थ महाराजांच्या शॉल मधला हा पर्पल कलर आहे आणि गोड अशी कंता टोपी तुम्ही बघू शकता. सुंदर आणि गोड अशी कंता टोपी आहे आणि ह्याच्यामधला तुम्हाला हा पर्पल कलर सुद्धा बघायला मिळेल. बघा सुंदर गोड अशी ही पर्पल कलरची शॉल आहे स्वामी समर्थ महाराजांची. त्याच्यामध्ये तुम्हाला कलर बघायला मिळतील 5 इंचामध्ये. ह्या 5 इंच मूर्तीचे तुम्हाला सगळे कलर बघायला मिळतील. तर बघा स्वामींचे हे एवढे वस्त्र आहेत, एवढे कलर आहेत. तर हा ग्रीन कलर आहे, हा वाईन आहे,
हा येल्लो, हा रेड, हा व्हाईट आणि हा जो मोरपंखी आणि हा पर्पल. तर 7 रंगामध्ये स्वामी समर्थ महाराजांचे 7 वस्त्र आहेत. तुम्ही बघू शकता. ज्या ताईंना 7 रंगाचे वस्त्र हवे आहेत त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करा. तुम्हाला 7 रंगाचे 7 वस्त्र आणि स्वामींची मूर्ती हवी असल्यास स्वामी माऊलींची मूर्ती सुद्धा अगदी घरपोच मिळेल. सुंदर असे स्वामी समर्थ महाराजांचे 7 रंगांचे वस्त्र आणि मूर्ती हवी असल्यास मूर्ती सुद्धा तुम्हाला अगदी घरपोच मिळेल. किती गोड दिसत आहेत बघा. काम बघू शकता. एकदम कोरीव रेखीव असं स्वामी समर्थ महाराजांच्या वस्त्रांचं काम आहे आपल्याकडलं. 7 रंगाचे 7 वस्त्र. तर बघा हा व्हाईट रंगाची छान अशी शॉल आहे, त्यासोबत लाल, त्यासोबत येल्लो, त्यासोबत वाईन, ग्रीन, मोरपंखी आणि हा पर्पल आणि व्हाईट. तर हे 7 रंगाचे 7 वस्त्र स्वामी समर्थ महाराजांचे हवे असल्यास दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करा. मोरपंखी, वाईन कलर, केशरी कलर आणि ह्याच्यामध्ये बघा हा एक सुंदरसा राणी कलर. तर हे 7 इंच स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीचे वस्त्र आहेत. स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. 7 इंच मूर्ती हा श्री स्वामी. त्यासोबत तुम्ही बघू शकता हा व्हाईट कलर, त्यासोबत बघा खूप सुंदर अशी शॉल आहे रेड कलर. त्याचबरोबर बघा काय झालं का सुंदर क्वालिटीची बघा ही येल्लो कलरची शॉल आहे. तर अशा स्वामी समर्थ महाराजांच्या 7 इंच मूर्तीचे वस्त्र आणि शॉल. त्यासोबत बघा मोरपंखी, स्क्रीनशॉट घ्या. वाईन कलर, पांढरा कलर, त्यासोबत केशरी कलर, राणी कलर, येल्लो कलर आणि रेड कलर. हे 7 इंच मूर्तीचे 7 रंगाचे स्वामी समर्थ महाराजांचे 7 वस्त्र. त्यासोबत बघा स्वामी समर्थ महाराजांची 3 इंच 2.5 इंच ही छोटी जी मूर्ती आहे स्वामींची. तुम्ही बघू शकता या छोट्या मूर्तीचे हे सगळे वस्त्र आहेत बरं का. एक वस्त्र तुम्हाला 3 इंचाच्या 5 इंचाच्या मूर्तीचं मिळणार नाही, कारण तुम्हाला 7 रंगाचा सेटच घ्यावा लागेल. कारण 7 रंगाचे सेट असतात. त्यामुळे तुम्हाला स्वामी समर्थ महाराज छोटी जी मूर्ती तुम्ही बघताय 2.5 इंचाची, ह्या मूर्तीसाठी तुम्हाला हे 7 रंगाचे 7 वस्त्रांचा तुम्हाला सेट मिळेल. सोबत ज्यांना मूर्ती हवी असेल त्यांनी मूर्ती घेऊ शकता. बघा 7 रंगाचे स्वामी समर्थ महाराज वस्त्र. मोरपंखी पांढरा, त्यासोबत नेव्ही ब्ल्यू, पोपटी म्हणजे पॅरेट ग्रीन, केशरी आणि रेड कलर लाल. तर असे स्वामी समर्थ महाराजांच्या छोट्या मूर्तीचे 7 रंगाचे 7 वस्त्र तुम्हाला मिळतील. ज्या ताईंना छोट्या मूर्तीचे वस्त्र हवे आहेत त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा. मूर्ती हवी असल्यास सुद्धा व्हॉट्सअपला मेसेज करा. 7 रंगाचे 7 वस्त्र मिळतील. त्यासोबत बघा ही सरस्वती पाटी, सरस्वती मॅग्नेट पाटी जी आहे ती बऱ्याचशाच ताईंची ऑर्डरची होती. तर भरपूर क्वांटिटीमध्ये बनवून घेतल्यात आपण, कारण तुमच्या मुलांच्या अभ्यासाच्या रूममध्ये किंवा अगदी तुमच्या घरामध्ये सुद्धा तुम्ही लावू शकता. घर डेकोरेट करण्यासाठी ही सरस्वती पाटी आहे. स्क्रीनशॉट घ्या, व्हॉट्सअपला मेसेज करा. बरोबर बघा स्वामी समर्थ महाराजांचा हा सुंदर असा फोटो आहे. ह्याला वरती आता रॅपिंग केले बरं का. ताईंचं ऑर्डरचा आहे. भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असा स्वामी समर्थ महाराजांचा सुंदरसा फोटो. ज्या ताई मूर्तीपूजन करत नाही किंवा जमत नाही त्यांनी हा फोटो ऑर्डर केला तरी चालेल. भरपूर दिवसापासून मेसेज होते की ताई आम्हाला फोटोच हवा आहे आणि तुमच्याकडूनच हवा आहे. तर स्वामी समर्थ महाराजांचा सुंदर असा फोटो आपल्याकडे उपलब्ध आहे. तो सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता. त्यासोबत बघा धनाचा वर्षाव करणारा माता लक्ष्मीचा फोटो बऱ्याच दिवसापासून बऱ्याचशाच ताईंना हवा होता. तर हा सुद्धा धनाचा वर्षाव करणारा फोटो लक्ष्मी मातेचा कमळामध्ये विराजमान आहेत. कोल्हापूरची महालक्ष्मी आहे आणि गजांत लक्ष्मी धनाचा वर्षाव करतायत. तर हा फोटो सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. ज्या ताईंना हवा त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा धनाचा वर्षाव करणारा फोटो. 1 फूट स्वामी समर्थ महाराजांची ज्यांची 1 फुटाची मूर्ती आहे त्या 1 फूट मूर्तीसाठी हे वस्त्र आहेत बरं का. तर कलर बघू शकता तुम्ही, खूप सुंदर असा हा कलर आहे. तर हा स्वामींची 1 फूट मूर्ती, जसं की तुम्ही माझ्या देवघरामध्ये स्वामींची मूर्ती बघताय त्या मूर्तीसाठी हे वस्त्र आहे. तो हा कलर आहे, तो बॉटल ग्रीन आहे. तुम्हाला जरी काळा दिसत असेल कारण आभाळ आलंय, पावसाचं वातावरण झालंय, पण हा कलर जो आहे तो बॉटल ग्रीन कलर आहे. खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा हा कलर आहे आणि त्याच्यासोबत कंता टोपी. 1 फूट स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीचे वस्त्र आणि शुभम. स्क्रीनशॉट घ्या, व्हॉट्सअपला मेसेज करा. शुभमान देतो. त्याचबरोबर बघा त्याच्यामध्ये सोमवारचा घालण्यासाठी व्हाईट कलर. आपण सोमवारी स्वामींना व्हाईट कलर घालतो, त्यामुळे सोमवारचा स्वामींना घालण्यासाठी सुंदर क्वालिटीचा वेल्वेट म्हणजे डिझायनर वेल्वेटमध्ये व्हाईट कलर. त्याचबरोबर बघा येल्लो कलर, स्वामींचा आवडता येल्लो कलर. स्क्रीनशॉट घ्या, व्हॉट्सअपला मेसेज करा. 1 फूट स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीची ही शॉल आणि कंथा टोपी आहे. त्याचमध्ये बघा शुभम त्याच्यामध्ये बघा हा एक रेड कलर आहे. 7 रंगाचे 7 वस्त्र, टोपी डिझायनर बनवली बघू शकता तुम्ही.
खूप सुंदर आणि छान क्वालिटीचे स्वामी समर्थ महाराजांचे 1 फूट मूर्ती, जी मायादेव घरामध्ये मूर्ती आहे त्या मूर्तीचे सगळे वस्त्र आहेत. सुंदर आणि छान क्वालिटीचे वस्त्र आहेत. त्याचबरोबर बघा, माझा आवडता कलर आणि मला खूप आवडतो हा कलर, तर हा पर्पल कलर आहे. तुम्ही बघू शकता सुंदर क्वालिटीचे शॉल आणि कंथा टोपी, पर्पल कलर. स्क्रीनशॉट घ्या, व्हॉट्सअपला मेसेज करा. त्याचबरोबर बघा, मोरपंखी कलर. आता 7 रंगाचे स्वामी समर्थ महाराजांचे हे 7 वस्त्र आहेत. तुम्हाला जे हवे अगदी तुम्ही ते ऑर्डर करा. हा मोरपंखी कलर. त्याचबरोबर बघा, सुंदर असा ट्रेंडिंग वाईन कलर, कारण ट्रेंडमध्ये जास्त वाईन कलर आहे, त्यामुळे वाईन कलरचा खूप चालतो, त्यामुळे हा वाईन कलर आहे. तर तुम्हाला बॅक कॅमेऱ्यानं सुद्धा हे वस्त्र दाखवली जातील. तर जे वस्त्र हवे त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि मला व्हॉट्सअपला मेसेज पाठवायचा आहे. त्यासोबत तुम्ही बघितलीच की 5 इंच स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती आणि त्यासाठी लागणारे वस्त्र. सुंदर क्वालिटीची मूर्ती आहे माऊलींची आणि वस्त्र. ज्यांना जे जे वस्त्र हवे आहेत ते लवकरात लवकर ऑर्डर करा. तर असं हे आजचं स्वामी समर्थ महाराजांच्या वस्त्रांचं आणि भरपूरसं काही तुम्हाला मी दाखवलेलं आहे पूजा साहित्य. हवं असल्यास खालील दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे आणि व्हॉट्सअप मेसेजच्या माध्यमातून ऑर्डर प्लेस करण्याचा प्रयत्न करायचा आहे. जे जे तुम्हाला जसं की वस्त्र, दिवा, अष्टगंध ह्या गोष्टी हव्या असतील तर दिलेल्या नंबरवरती तुम्हाला एक लिस्ट बनवायची आहे आणि पाठवायची आहे. तुम्हाला काय काय हवं, तुम्हाला आमच्याकडून रिप्लाय येतो. तुमच्या ह्या सगळ्या वस्तू सोबत एक तुम्हाला तुमचा ऍड्रेस आणि पिनकोड सुद्धा पाठवायचा, जेणेकरून तुम्हाला इन्स्टंट पटकन शिपिंग चार्ज सांगितलं तुमची ऑर्डर लवकर बुक होईल. त्याचबरोबर हे सगळं पूजा साहित्य मिळाल्यानंतर एक छोटासा व्हिडिओ करायचा आहे ओपनिंगचा, कारण आमच्या टीमकडून किंवा माणूस आहे म्हटलं चूक होतं. एखादी गोष्ट जर तुम्हाला देण्यासाठी विसरली असेल तर तुमचा व्हिडिओ असेल तर तुम्हाला ती वस्तू नेक्स्ट कुरिअरमध्ये मिळते. पण व्हिडिओ असेल तरच, प्रत्येकाचा व्हिडिओ असायलाच पाहिजे ओपनिंगचा. तुम्हाला ओपनिंगचा व्हिडिओ असल्यानंतर आम्हाला एक कळतं, कारण कसं असतं दिवसातून 70-80 ऑर्डर डिस्पॅच होतात. मग कोणाला काही मिळाले नाही मिळाले हे सगळं बघण्यापेक्षा तुमचा व्हिडिओ असेल तर आम्हाला अधिक ते मदत होते की आमच्याकडून काही तर तुम्हाला द्यायला राहिले. त्यामुळे प्रत्येकाचा ओपनिंगचा व्हिडिओ असायला पाहिजे. ओपनिंगचा व्हिडिओ असल्याशिवाय राहिलेल्या वस्तू तुम्हाला देता येत नाहीत. त्यामुळे ओपनिंगचा व्हिडिओ प्रत्येकाचा असायला पाहिजे. तर सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ. चॅनलवरती नवीन असाल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. खाली छोटंसं घंटीसारखं बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक पूजा साहित्याचं, आध्यात्मिक साहित्याचे व्हिडिओ बघायला मिळतील. सर्वांना श्री स्वामी समर्थ.